प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, ज्या नागभूमीमध्ये 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी धम्म प्रवर्तन केलं, त्याच नागभूमीला म्हणजे दीक्षाभूमीला काही दिवसांपासून आमच्यातल्याच काही लोकांनी बदनाम करण्याचं काम सुरू केलेलं आहे। मित्रांनो, दीक्षाभूमी स्मारक समिती जी दीक्षाभूमीचं कामकाज पाहते, दीक्षाभूमीची देखभाल पाहते, त्या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अंतर्गत वादातून आमची दीक्षाभूमी मात्र बदनाम होत आहे। काही लोकांच्या हलकटपणामुळे ही दीक्षाभूमी बदनाम होत चाललेली आहे। मागे काही दिवसांपूर्वी डॉक्टर राजेंद्र गवई ह्या रासू गवई यांच्या मुलाने दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली। त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठा गदारोळ माजला आणि त्यांच्या ह्या निर्णयावरती महाराष्ट्रातून टीका टिप्पणी होऊ लागली। दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये काही वाद असतील तर ते चार भिंतीच्या आतमध्ये बसून सामोपचारानं ते सोडवावे अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेची। परंतु तसं न होता राजेंद्र गवई यांनी परस्पर एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सुरई ससाई यांना पदमुक्त करण्याची घोषणा केली आणि त्या ठिकाणी विलास गजघाटे यांना नेमलं। अर्थात त्यावेळेला त्यांनी कोणती नियमावली त्यांनी अंमलात आणली ते माहिती नाही, परंतु आता ह्याच राजेंद्र गवई आणि विलास गजघाटे यांना भदंत सुरई ससाई यांनी हकालपट्टी करून टाकली। समितीमधूनच त्यांची हकालपट्टी केलेली आहे। भदंत सुरई ससाई यांनी माहिती देताना सांगितलं की समितीच्या बहुसंख्याक जे सदस्य आहे त्यांच्या निर्णयानुसार आम्ही राजेंद्र गवई आणि विलास गजघाटे यांना पदमुक्त करतोय, यांना आम्ही हकालपट्टी करतोय समितीमधून। मित्रांनो, दीक्षाभूमी स्मारक समितीमधून कधी राजेंद्र गवई अध्यक्षांची हकालपट्टी करतात तर कधी अध्यक्ष राजेंद्र गवई यांची हकालपट्टी करतात। त्यामुळे बालबुद्धीचा जो काही प्रकार चालू आहे, हा जो हिंकस प्रकार जो चालू आहे तो चीड आणणार आहे। तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आमची दीक्षाभूमी बदनाम का करताय असा इथल्या जनतेचा सवाल आहे। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।